यानंतर एक सविस्तर बातमी पाहूया। पनवेल आगारातील नंदा कोळी या महिला कर्मचाऱ्यानं दुहेरी अर्थाच्या गाण्यावर एक रील्स बनवलं। नंदा कोळी या कंडक्टर असून त्यांच्या रील्समध्ये अन्य दोघा कर्मचाऱ्यांनीही सहभाग घेतला। तो व्हिडिओ सोशल मीडियामध्ये प्रसारित झाल्यामुळे महामंडळाची प्रतिमा जनमानसात मलिन झाली असा ठपका ठेवत तिघांनाही सेवेतून निलंबित करण्यात आलाय। यात पनवेल आगाराचे वाहतूक नियंत्रक विजयकुमार माने आणि सुनील देशमुख यांचाही समावेश आहे। दरम्यान महामंडळाच्या कठोर कारवाईवर कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालंय। महामंडळ सोशल मीडियावर वॉच ठेवून प्रत्येकावर कारवाई करणार का, असा सवाल कर्मचारी वर्गातून केला जातोय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडून। प्रशांत, नेमका हा प्रकार काय, ही रील काय होती आणि त्यानंतर काय कारवाई करण्यात आली? निखिल, ही खरी गोष्ट आहे की ती जी रील आहे ती कामाच्या ठिकाणीच त्यांनी केलेली आहे। आणखीन ती रील प्रचंड पॉप्युलर झाली। आपल्याला माहिती आहे की नंदा कोळी असो किंवा यांच्या ज्या रील्स असतात त्या प्रचंड पॉप्युलर होतात, पण त्या रीलमध्ये द्व्यर्थी गाण्यावर जो आक्षेप त्यांनी घेतलेला आहे, आता सोशल मीडियाचा उपयोग तर आजकाल सगळेच जण करतात। आमची यात चूक काय, हा खडा सवाल कर्मचाऱ्यांनी विचारायला सुरुवात केली आहे। पण परिपत्रक जे काढलंय त्या परिपत्रकानुसार जर का एसटी महामंडळाची प्रतिमा जर का जनमानसात खालावत असेल, त्याला फटका बसत असेल, तर कारवाई करण्याचे अधिकार पूर्णपणे आपल्याकडे आहेत। पण आम्ही एसटी महामंडळाची प्रतिमा जनमानसात खालवू दिली नाहीये, अशा प्रकारचा दावा यांनी केलेला आहे। हा एक करमणुकीचा भाग आहे, कामामध्ये कोणती हयगय नाहीये। कामामध्ये जर का आम्ही कोणती हयगय केली असती तर आमच्यावर झालेली समर्थन केलं असतं। एकंदरीत या विषयावरनं काढलेलं परिपत्रक, त्या परिपत्रकाची निलंबन कारवाईसाठी लावलेली भाषा आणि कर्मचाऱ्यांचा एकंदरीत करमणुकीकडे बघण्याचा दृष्टिकोन, या सगळ्याच विषयातनं येत्या दिवसामध्ये मोठा वाद निश्चित होणार आहे आपल्याला समोर येत आहे। कारण नंदा कोळी यांच्यासोबत ज्या 2 जणांना निलंबित करण्यात आलेलं आहे, त्या दोघांनी सुद्धा म्हणजे खरं तर एसटी महामंडळाचे अत्यंत चांगले गुणग्राहक कर्मचारी म्हणून सुद्धा त्यांचा यापूर्वी सुद्धा उल्लेख झालाय, गौरव झालाय। आणि अशा प्रकारची जर का कारवाई होत असेल तर नेमकं एसटी महामंडळाच्या प्रशासनाला करायचं काय, हाही प्रश्न उपस्थित झालाय। जर का महामंडळाची प्रतिमा हलन करणारं वक्तव्य असेल, रील असेल, तर नक्कीच कारवाई करा। पण उगाच